नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. सो आज आहे 13 मे आणि आज आहे मेघाच्या मम्मी पप्पांची वेळी ॲनिव्हर्सरी. मेघाने ॲक्च्युली त्यांच्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे. आज संध्याकाळी त्यांच्याकडे चौथ्यावर तुम्हाला दाखवस. आम्ही निघू डायरेक्ट ठाण्याला आफ्टर ऑफिस. स्टे ट्यून्ड. नमस्कार मित्रांनो, तर जसं निखिलनी इंट्रो केला आहे, तर आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही चाललो ठाण्याला. सो आम्ही केक ऑलरेडी ऑर्डर केलेला आहे आणि आम्ही एक स्पेशल गिफ्ट घ्यायला चाललो आहे आता त्यांच्यासाठी. प्लॅन केलं, मेघाने घेतलं, आपण घेतलंय आम्ही घेतलंय. तर तेच आम्ही चाललोय आता. ते काय गिफ्ट आहे तुम्हाला आता मी पुढे व्लॉग मध्ये सांगू. येस, आणि ट्रॅफिक खूप आहे त्याच्यामुळे मी थकलोय. त्या गिफ्टमुळे लाईक आई आणि पप्पांच्या फेसवरती स्माइल तर येणार आहे. मी सार्थकच्या मी तुला हे पण सांगू शकतो की कोण काय काय रिॲक्ट करेल. नको सांगूस, मला रिॲक्शन बघू दे. तू बघ, ठीक आहे बघ, बट ते मला माहिती आहे कोण काय काय रिॲक्ट करणार. ओके फाईन, सो लेट्स गो. बाय. बाय कशाला बोलते यार? बाय बोलायला मज्जा येते. वाव, काय सुंदर सनसेट आहे. मस्त वाटतंय. स्काय खूप छान. मम्मीला पण इच्छा आहे ना तुझ्या सी फूड खायची ना? चालेल. ठाण्यात तर तसं खूप आहेत सी फूड. बघूया, चांगलं मस्त आलो. मूड थोडा लो आहे. का? तुला काय झालं? आजारी वाटते मला खूप. मग तू नाही खाणार ना बाहेरचं? टेस्ट मध्ये थोडंसं दुखत. मग तू काय खाणार नाहीस ना? खाणार ना, असं कसं? मग त्या मूडला लिफ्ट करायला मला खायला तर लागणार. काय नको खाऊस. त्या मूडला लिफ्ट करायला मला खायला लागणार असं. कसं वाटतंय तुला अरे लाईव्ह विथ एमएन? हे पण असं दोन्ही वे मध्ये वाचू शकतो. लाईव्ह विथ एमएन आणि लिव्ह विथ एमएन. येस, मला ते लिव्ह विथ एमएन थोडं कनेक्टिंग वाटतं. लाईव्ह विथ एमएन पण चांगलं वाटतं. हा, लिव्ह विथ एमएन कनेक्टिंग आहे. सो विल से लिव्ह विथ एमएन. आमच्या सोबत राहा. काय आमचे सो गुड. मस्त ना भाई. मागे ना एकदा ते मस्त असं ऑरेंज सनसेट होता, तो मी टाकलेला स्टोरीला. कोणतरी एक माझा फॉलोअर बोलतो, भाई ए आय काय? म्हणजे ए आय काय रिअल आहे भाई? रिअल कॅप्चर रियालिटी. मस्त होतं ना की एकदम असं ए आय वाटत होतं. छान आहे पण मस्त मस्त वाटतं बरं असं. त्याचे बिल्डिंगच्या मागे जेव्हा ते असं सनसेट होतं ना, ते क्लाउड्स वगैरे, ती शेड मस्त वाटतं. आणि मला वॉर्म कलर खूप आवडतो कम्पेअर टू कूल. बट मला पाम बीच रोड सस्ता पाम बीच रोड आहे. सस्ता सस्ता का? सस्ता का? पाम बीच रोड तो पाम बीच रोड आहे ना, बेलापूर पासून स्टार्ट होतो, तो संपतो वाशीमध्ये. सो मध्ये सीवूड्स गेलं, नेरूळ गेलं, बस. असं वाटतं तू झोपेतून उठलाच नाही असं. उठ. वाव, असा पण अँगल मस्त आहे ब्लॉग करायला. अरे वा, माझ्याकडे नवीन मिरर आहे बाय द वे. निखिलने आज गिफ्ट केलाय मला. मस्त आहे तो ना एकदम. असं त्याला 3 फोल्ड वाला मिरर आहे. त्याच्यात अशी एक झूम वाली मिरर आहे. माझा ते तुटला मिरर ऍक्च्युली. तो हिचा मिरर त्या दिवशी तुटला अलिबागला. लाईक मेकअप करत होती, हातावरून तुटला. त्याच वेळेला मी लगेच ऑर्डर केला, कारण हिचं तोंड असं पडला. एकच मिरर होता ना चांगला माझ्याकडे. आणि ते लाईट पण आहे. आणि मी जो मागवला ना त्याला मस्त एलईडी वाले लाईट्स आहेत त्याला. मस्त वाटतं. कूल आहे, नॉर्मल आहे, मस्त वाटतं. अरे कार बनवता ऑटोमध्ये आलोय. कार पार्क केलं यांच्या बिल्डिंगच्या खाली. आता इकडून ऑटोवरून चाललोय त्या ठिकाणी. तिकडून घेऊन घरी. बघा, कॉंग्रॅच्युलेशन. ॲनिव्हर्सरी गिफ्ट तुम्हाला. आपली गाडी आहे. कशी वाटली? भारी ना गाडी? शॉक दिला. कलर लाईट कमी आहे पण आम्हाला जागा नाही मिळाली नीट लावायला. बट ठीक आहे, ही लावली. क्रेझी भाई, क्रेझी सरप्राईज. तुला काय करायचंय? मिळाली ना गाडी. ठाण्यातूनच आणले. हा, ठाण्यातूनच आणले गाडी. कलर आवडला का? आवडलेला आहे आणि मॅडम एकदम खुश झालेला आहे. सारखं झालेलं आहे. फायनल. आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आमच्या मुलीने आणि जावयाने आम्हाला
साडी गिफ्ट दिली म्हणून. कॉंग्रॅट्स. क्रेझी सरप्राईज क्रेझी एक्सपेक्टेड होतं का? अनएक्सपेक्टेड होतं, अनएक्सपेक्टेड. विचार पण नाही केला याचा. अनएक्सपेक्टेड. चालेल चालेल. केला एक नंबर. झालं, चालू झालं vlog. तर गाईज आता तर आता आम्ही आलो आहे नवगमंतकला. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो हॉटेल आमंत्रणला, जे वागळेमध्ये नवीन ओपन झालं आहे. पण तिकडे भाकरी नव्हती, फक्त वडे होते. तर फक्त वड्यांवर कसं चालेल? परत यायला हे ठाण्याचा वेनसडेचं सीन्स असतात की सगळे सी फूड रेस्टॉरंटमध्ये खूप गर्दी असते. चैतन्यला 1.5 तास वेटिंग होती, जे आता नवीन ओपन झालं आहे दादरमध्ये, जे आहे चैतन्य त्याचं. सो मग आम्ही आलो इकडे नवगमंतकला. हे मनपाड्यामध्ये आम्ही आलो आहे. नवीनच आहे रेस्टॉरंट, मस्त ॲम्बियन्स पण चांगलं आहे. तर आम्ही ऑर्डर केला आहे, सांग घेतलेला आपण गेलं आहे स्क्विड फ्राय, क्रॅब लॉलीपॉप आणि भरलेलं बोंबेल. त्याच्या आतमध्ये आपलं प्रॉन्सचं स्टफिंग असतं. तोंडाला पाणी आलं ऐकताच. मेघाला चक्कर येत होती मग कारमध्ये. भूक लागली, आपल्या पोटात काय नाही खाणं संध्याकाळपासून काढलं नाही. सगळ्यांना भूक लागली. पप्पा आणि मम्मी. ही मस्त आहे ना मिरर. ॲम्बियन्स ॲक्च्युली मस्त आहे. पार्टी IPL पण चालू आहे. RCB ही साला कप लावून दे. तू अजून कसं पगलू RCB पगलू आहे. टॅग करा RCB फॅन्स नाही कमेंट सेक्शनमध्ये. क्रॅब लॉलीपॉप मागवलं. अजून 2 स्टार्टर येतात, वेटिंग फॉर दॅट. बोंबील आणि प्रॉन्स स्टफिंग, लाईक प्रॉन्स स्टफ्ड इन बोंबील फ्राय, स्क्विड फ्राय. आम्ही हे गोव्यामध्ये खाल्लेलं ॲक्च्युली. पण टेस्ट तंदुरी आपल्या लॉलीपॉपचं कोटिंग असतं ना, हे जास्त चांगलं असेल बिकॉज हे रवा फ्राय. लेट्स गो. लेट मी लॉज. चिकन थाली. ची थाली आलेली आहे. काय मागवलंस? पापलेट. पापलेट. ॲज युजल नेहमी पापलेट थालीच घेतो. आणि यांनी चिकन, हा चिकनवाला माणूस. अलग होना चाहिए. मच्छी सगळेच खातात. चुप रे तू. चिकन सी फूड प्लेसमध्ये येऊन प्रज्ञाची प्रॉन्स, हिची सुरमई आणि यांची व्हेज, आणि माझी पण सुरमई आली नाही अजून. ते आपण एडिटिंग मध्ये ची थाळी आल्या. सुरमई थाळी. हा आपट फोन आपटतात, काही प्रॉब्लेम माझा पण पटलं. मॅट्रो गाईज प्रज्ञाच्या थालीतले प्रॉन्स आईने गायब केलं. गायब होत आहेत. आईने गायब केलं प्रॉन्स. दाखव. कंट्रोल नव्हतं हिला थाली येईपर्यंत. पण ना आम्ही थांबलोय. नाही याची शिस्त तुझी, थांबता येत ना तुला आमच्यासाठी. बस. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. अरे मेन शॉट. केक खा. ही बरोबर सुलताय ना. टिश्यू येते. नाईस. चॉकलेटची लेअर होती. हॅपी ॲनिव्हर्सरी. आंब्याची पिशवी. आज येईल का? व्हॉट इज दिस? आंब्याला त्याचं काम. कुठे आलोय आपण? फालुदा. काय खायचं आहे? आज फालुदा खाणार आहे. आज पार्टी देणार आहेत पप्पा. विश्वास नाही काय. टेन्शनमध्ये दिसत आहे. हे आमचं फेवरेट स्पॉट आहे फॉर फालुदास. सगळ्यांनी असं वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी मागवलं, पण आज फालुदा नको होता. तू फालुदा खाणार आहेस? हे कोपरीवाले लोक हे करतात रिलेट. हे तू काय घेतलंयस? शेव बर्फी. तुझं फेवरेट आहे. हाय गाईज, आज आहे डे 2 म्हणजे May 14. काल ॲक्च्युली मला खूप लेट झाला घरी यायला, ऑलमोस्ट 1:30 वाजला. सो काल इतकी ताकद नव्हती की ब्लॉग एंड करू, तर आज मी एंड करतो आहे. आणि काल खूप चांगला दिवस होता. लाईक आई आणि पप्पांना सरप्राईज आवडलं. सार्थक आणि प्रज्ञा खूप खुश होती, मेगा खुश होती की तिने त्यांच्या आईबाबांना सरप्राईज केलं. सो या, इट वॉज अ गुड डे. अँड टू बी ऑनेस्ट, आई वडिलांना आनंद देण्यासाठी लाईक मोठमोठे सरप्राईज गरजेचे नसतात. लाईक छोटे सरप्राईज, थोडासा वेळ आणि आपलं खूप सारं प्रेम त्यांच्यासाठी पुरेसं असतं. सो हेच मी काल पण बघितलं मेघाच्या आई आणि पप्पांच्या चेहऱ्यावरती. सो असंच तुम्ही पण तुमच्या आई आणि पप्पांना छोटे छोटे सरप्राईज देत राहा आणि त्यांना खुश ठेवत राहा. आणि त्यांना खूप वेळ द्या तुमच्याकडून, जो कोण लोक नाही देऊ शकत किंवा देत नाहीत.
तो ट्राय करा. तुम्हाला पण जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आम्हाला तुमची कमेंट्स खूप मॅटर करतात, मोटिवेट करतात. तर तुम्हाला कसा व्लॉग वाटला ते नक्की कमेंट डाऊन करा. असे सपोर्ट करत राहा, शेअर करा. टिल देन टेक केअर, बाय.